माझ्या सनबीबी या सदराअंतर्गत पहिलं पत्र मी माझ्या सखीला लिहू इच्छिते, लिहिलेलं आहे. आणि ते पत्र असेल नोकरीवाल्या महिलांची व्यथा. ती तुमच्या समोर मांडताना मी लिहित आहे की काल सायंकाळी ऑफिसवरून घरी येताना चार चौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळून जाताना ऐकू आले, नोकरीवाल्या बायकांची खूप मजा असते. प्रिय सखी, नोकरीवाल्या बायकांची खूप मजा आहे हे मी काल ऐकले होते. त्यावेळेस बोलावंसं वाटलं होतं ग. तुम्ही खूप जणी होतात आणि मी एकटीच होते. आधीच खूप उशीर झाला होता. त्यात माझ्या बिलाचे 2 फोन येऊन गेले होते. मला घराची ओढ होती, नाही थांबले मी. सखी, आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालू होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घड्याळाच्या काट्याकडे पाहून सकाळी 8च्या आत आवरावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणून काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवले काय? आम्ही आमच्या लेकरांना वाऱ्यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी 2-3 तास काम करून आम्ही 1-2 तास प्रवास करतो आणि दिवसभर ऑफिसचं काम. ऑफिसमध्ये मज्जा नसते ग. पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते. अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागतात. घरचे टेन्शन, ऑफिसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामिक टेन्शन खाली वावरत असतो आम्ही. नोकरीवाली असले तरी मीही एक आई आहे. 9 महिने पूर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवून बाळाचे स्वप्न पाहत मी प्रवास केला. तुमच्यासारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. 3 महिन्याचं बाळ घरी सोडून जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप सुटायचा. तेव्हा काळजाचं पाणी पाणी व्हायचं, वाटायचं, पळत सुटावं आणि पिल्लाला कुशीत घेऊन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दूर ठेवावं लागलं. आम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणून आम्हाला गर्विष्ठ समजता, पण तसे नाही. आम्हाला वेळच नाही. अगं सखी, घरी आल्यावर कधी काम आवरून झोपेल असं होतं ग. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफिसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात. तुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. 4 घास खाऊ घालण्या इतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात तेव्हा तापलेला लेकराला सोडून जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार. आमचे सगळे सण ऑफिसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पाहतो तेव्हा तुम्ही नटून थटून चाललेल्या असता. तेव्हा खूप चिडचिड होते. आमच्या कपड्यांकडे तुम्ही पाहत असतात. आमच्या चांगल्या राहण्याला, शुद्ध बोलण्याला, आमच्या साध्या चपलांनाही तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपून घेता, तर आमच्या रोजच्या प्रवासाचं काय? काय मजा करतो आम्ही? उठल्यापासून झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्यावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते. आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडून आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करून घेतात. तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मज्जाच मारतो. हा गप्पांचा विषय का होतो सखी? मीही तुमचीच एक नोकरी करणारी सखी आहे. मीही तुमचीच एक नोकरी करणारी सखी आहे. सनबीबी.